एक सिक्वेन्स आहे पहिल्या एपिसोडमध्ये जो आपल्याला दिसणार आहे, जो जत्रेचा सिक्वेन्स आहे आणि त्या एपिसोडसाठी मात्र मी असं खूप कळकळीने आणि खूप मेहनत घेतली आहे. 3 रात्र आम्ही तो सिक्वेन्स एक सीन शूट करत होतो आणि रोज रात्री म्हणजे मी एकही सेकंड सेट सोडलेला नाही त्या 3 रात्रीसाठी. आणि नितीशच्या खांद्यावर पालखी होती, त्यामुळे मला तेही प्रेशर होतं की ते कसं होईल, कसं घडून येईल. मला तोच नितीश आठवतो जो पहिल्या दिवशी माझ्याकडे आला होता आणि तो शो तर चांगला झाला, हिट झाला. त्यानंतर त्याने आजपर्यंत कधीच मालिका केली नाही. तर तोपर्यंत तो कुठलाही प्रोजेक्ट घेत नव्हता. जेव्हा हा रोल आला ना, मी त्याला पहिला फोन केला. ऑडिशन, स्क्रीन टेस्ट काही नाही. मी आधी त्याला फोन केला, म्हटलं ऐक, एक रोल आहे आणि तो फक्त तूच करू शकतोस असं मला वाटतं. तो मला म्हणाला, मॅडम तुम्ही साताऱ्यात कधी येताय, आपण भेटूयात. नाही असं आता ती खूप सुरुवातीचा काळ होता. मी पण प्रोडक्शन शिकत होते आणि त्यामुळे असे धक्के बसत होते. आता मला ह्या धक्क्यांची इतकी सवय झाली की आता मी त्या सगळ्याच्या पलीकडे गेलीये. पुन्हा सातारापेक्षा फक्त साताराच असं आहे माझ्यासाठी. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज आम्ही आलो आहोत सातारा वाईमध्ये आणि आम्हाला कोणी बोलवलंय तर श्वेता मॅमनी. सगळ्या कशा आहात? मस्त, खूप मजा. कशी दिसते तुला? खूप छान, मस्त. टेम्पल ज्वेलरी खूप जास्त आहे आणि साडी वगैरे खुलून दिसते. आणि काय म्हणतात ते, एक करती स्त्री असते ना जी सगळं घर कसं सांभाळते, मला ते चित्र दिसतंय कुठेतरी की ह्या युनिटकडे जा, त्या युनिटकडे जा, पत्रकारांना वेलकम करा, हे सगळं दिसतंय. आणि एक म्हणतात तळमळ दिसते या मालिकेसाठीची. तो सगळ्यात आधी शुभेच्छा की आणि थँक्यू सुद्धा की आमच्यासाठी लाखात एक आमचा दादा ही छान मालिका आणि काहीतरी नवीन कॉन्सेप्ट घेऊन आल्यात. ही तुमची खासियत आहे, काहीतरी नवीन कॉन्सेप्ट. तर त्यासाठी सगळ्यात आधी थँक्यू. आता सगळं कसं वाटतंय? सगळेजण आले आहेत, फायनली ठरवलं होतं ते होतंय. खूप बरं वाटतंय, कारण ह्याच्या शूटिंगसाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. वेगवेगळ्या लोकेशन्सवरती जाऊन किती ऑथेंटिक ते दिसेल ह्याच्यासाठीचा जो प्रयत्न होता तो वेगळा विषय आहे ऑफकोर्स, त्यामुळे तो एक हाताळायचा आहे. आणि झी मराठीचे खूप आभार की जेव्हा कधी पण असा वेगळा विषय आढळतो तर माझा पण वेगळा विषय ते एक्सेप्ट करतात. त्यांच्याकडे काही आला तर तरी तो ते माझ्याकडे देतात, याचा एक वेगळा आनंद आहे. आणि ऑफकोर्स आता ते जे सगळं असं ज्याची मेहनत केली आहे ती फायनली आता लोकांसमोर दिसणार आहे, त्यामुळे ह्याचा एक वेगळा आनंद आहे. आणि मी स्वतःच खूप भारावून गेली आहे. इनफॅक्ट तुम्ही सगळेजण, कारण सातारा हे लांब आहे तरी पण सकाळी उठून तुम्ही सगळेजण आला आहात आणि आमचं पाहुणचार स्वीकारताय, ह्याच्यात पण मला एक वेगळा आनंद आहे. बरं, गेल्या वेळेला आम्ही फार ऐकलेलं, आम्ही सगळे फॅन होतो आधीच्या मालिकेचे आणि आम्हाला कळलं होतं की तुम्हाला तो विषय हवाच होता, तो मांडायचा होता आणि म्हणून तुम्ही किती येरझाऱ्या घातल्या होत्या आणि तिकडे जाऊन तुम्हाला तो एक सीन करायचा होता म्हणून काय तुम्ही पायापीट केली होती, रिक्वेस्ट केल्या होत्या आणि फायनली तुम्ही ती परेड घडवून आणली होती. हे एवढी सगळं स्ट्रगल होता, हा नंतर कळलं आम्हाला ऑफकोर्स. तसं या बाबतीत आहे का की खूप केलंय मी यासाठी, या एका पर्टिक्युलर गोष्टीसाठी? एक सिक्वेन्स आहे पहिल्या एपिसोडमध्ये जो आपल्याला दिसणार आहे, जो जत्रेचा सिक्वेन्स आहे आणि त्या एपिसोडसाठी मात्र मी असं खूप कळकळीने आणि खूप मेहनत घेतली आहे. 3 रात्र आम्ही तो सिक्वेन्स एक सीन शूट करत होतो आणि रोज रात्री म्हणजे मी एकही सेकंड सेट सोडलेला नाही त्या 3 रात्रीसाठी. आणि मी तिथे बसून होते की आम्ही कसं ते छान करू शकतो, मंदिर, देऊळ, त्याचं ते सगळं सजवणं, नटवणं. आणि नितीशच्या खांद्यावर पालखी होती, त्यामुळे मला तेही प्रेशर होतं की ते कसं होईल, कसं घडून येईल आणि ते छानच दिसलं पाहिजे. त्यामुळे तो एक टास्क होता, ती पालखी बनवण्यापासून ते त्याचं सगळं एक्झिक्युशन होईपर्यंत. तोपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. जसं ते शूटिंग झालं ना तसं मला असं वाटलं हा झाला, जीव माझा भांड्यात पडला. बरं, पुन्हा सातारा, काय प्रेम आहे साताऱ्याबद्दल, हे मला ऐकायचं. पुन्हा सातारापेक्षा फक्त साताराच असं आहे माझ्यासाठी ते. कारण मला म्हणजे मी सुरूच केलं 2017ला काम ते डोक्यात ठेवून की मला साताऱ्यातच यायचं, इथल्या लोकल टॅलेंटला वाव द्यायचा आहे, इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. त्यामुळे त्या भावनेपोटी मी इथे आले आणि लकीली सगळ्या गोष्टी होत राहिल्या. इंडस्ट्रीने तेवढा सपोर्ट केला, मला शोज मिळत राहिले आणि मी इथे काम करत राहिले. तर आता मला असं वाटतं हे माझं होम ग्राउंड आहे. आपल्या घरात आपल्याला काम करायला मिळतं तर कशाला बाहेर जायचं. म्हणजे सातारा म्हटलं की मला तुमचा तोच एक किस्सा आठवतो. मी कुठे पाहिला होता टीव्हीवर की मोबाईल आठवत नाही, ते बिल आलं होतं लांब लचक, गाईचं दुधाचं बिल एवढं लांब लचक आलेलं आणि मग ते घाम फुटला होता की बाबा काय हे असं प्रेशर असतं. असं इथे काहीतरी एखादं आहे का की जे तुम्हाला सांगायला आवडेल? जसं की मगाशी कळलं की आपल्या मालिकेमध्ये जी धाकटी बहीण आहे तिने तर म्हणे डीमार्ट मध्ये शॉपिंग केली, 5,000चं बिल आलं, सगळे शॉक झाले, तिला चिडवतात. तसं इकडे काय आहे का? नाही असं आता ती खूप
तो खूप सुरुवातीचा काळ होता. मी पण प्रोडक्शन शिकत होते आणि त्यामुळे असे धक्के बसत होते. आता मला या धक्क्यांची इतकी सवय झाली की आता मी त्या सगळ्याच्या पलीकडे गेलीये. पण हो, छोट्या मोठ्या गोष्टी अजून तितक्या प्रोफेशनली होत नाहीत आणि काही गोष्टी आहेत ज्या खूप छानच होतात. तर प्रत्येक गोष्टीचे जसे प्रोज अँड कॉन्स असतात तसे आहेत. पण इथे असं इन पर्टिक्युलर काही तसं काही झालं नाही. जो टास्क होता तोच मोठा आणि मेजर होता. जसं माझ्यासाठी ह्याची कास्ट खूप मोठी आहे. म्हणजे एका वेळेला 25 लोक, 40 आर्टिस्ट सेटवरती येणं, त्यांना सगळ्यांना एकत्र रेडी करून एकत्र एका सिक्वेन्ससाठी आणणं, हाच खूप मोठा टास्क असतो माझ्यासाठी सध्या. आणि लाईव्ह लोकेशनवरती एवढ्या मेकअप रूम्स आणि हे आपण उपलब्ध करू शकत नाही. त्यामुळे ते घराघरात रिक्वेस्ट करून ती घरं मेकअप रूम मध्ये कन्वर्ट करून आम्ही शूट करतो. मग हा एक टास्क. कसलं भारी आहे पण हे घराघरामध्ये वगैरे जाऊन मेकअप रूम अरेंज करणं वगैरे. बरं, आता हे जाता जाता विचारायचं की नितीश पुन्हा एकदा तो तेव्हा आला होता आणि त्याच्यानंतर आता कसं वाटतंय की आपण म्हणतो ना, आपण आपलं बाळ असतं जवळपास, आपण त्याला मोठं होताना पाहिलंय, तसं काहीसं असू शकतं? तसंच आहे 100%. म्हणजे नितीश हे माझ्यासाठी आजही मला तोच नितीश आठवतो जो पहिल्या दिवशी माझ्याकडे आला होता. आणि तो शो तर चांगला झालाच, हिट झालाच. त्यानंतर त्याने आजपर्यंत कधीच मालिका केली नाही आणि त्याने मला हे सांगितलं होतं की मी परत कधीही मालिका करेन तर मी पहिल्यांदा वज्रकडे येणार आहे, की आपली मालिका असेल तर ती मी आधी करणार आणि मगच मी विचार करेन दुसरं काही करायचं. तर तोपर्यंत तो कुठलाही प्रोजेक्ट घेत नव्हता. जेव्हा हा रोल आला ना, मी त्याला पहिला फोन केला. ऑडिशन, स्क्रीन टेस्ट काही नाही. मी आधी त्याला फोन केला, म्हटलं ऐक, एक रोल आहे आणि तो फक्त तूच करू शकतोस असं मला वाटतं. तो मला म्हणाला, मॅडम तुम्ही साताऱ्यात कधी येताय, आपण भेटूयात. आणि ते झालं. तो हा रोल क्राफ्टेड होता त्याच्यासाठी, परमेश्वराने केलाय तो, मी निमित्त मात्र आहे. कसलं भारी. आणि आता ही छान म्हणतोय की तुमची मेहनत आणि सगळ्यांची मेहनत, तुमच्या टीमची मेहनत फळाला येते आणि आम्हाला प्रोमो मध्ये दिसतं. आम्ही खूप उत्सुक आहोत आता मालिका पाहायला. माहित नाही आता काय काय असणार आहे, कारण की आमचे आवडते कलाकार पुन्हा एकदा फ्रेश जोडी वगैरे. त्यामुळे खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आमच्याकडून प्रेक्षक म्हणून तुम्हाला. मला वाटतं तुम्ही प्रेक्षकांना आवाहन करावं की त्यांनी मालिका पाहावी. प्लीज पाहायला विसरू नका. रोज रात्री 8:30 वाजता लाखात एक आमचा दादा, फक्त लाडक्या झी मराठीवर.